नमस्कार, मी सचिन आवड LS मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड येथील मतमोजणी केंद्राबाहेर उभा आहे आणि या ठिकाणी काही काळ मतमोजणी थांबवण्यात आल्याचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेरच ठिय्या मांडलाय। आपण या ठिकाणी पाहू शकता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते काहीसे आक्रमक झाल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकता। दौंडचे माजी आमदार रमेश थोरात असतील, वैशाल नागवडे असतील, नितीन दोरगे असतील यांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते मतमोजणी केंद्राबाहेर सध्या आक्रमक झाल्याचे चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी जे आहे ते प्रशासन जे आहे ते व्यवस्थितरित्या काम करत नसल्याचा आरोप जो आहे तो सध्या या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। यामुळे मोठ्या प्रमाणावरती सध्या गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचे चित्र जे आहे ते आपण पाहू शकता। या ठिकाणी पाहू शकता पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही नेते आणि कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी विविध आरोप जे आहेत ते प्रशासनावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून सध्या केले जात असल्याचे चित्र जे आहे ते सध्या दिसत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती सध्या दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आवड, दौंड।